थेऊर मुळामोठेच्या काठी वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव। पुण्यापासून अवघे 30 किलोमीटर अंतरावर थेऊर गाव वसलंय। भक्तांची चिंता दूर करणारा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी गणपती। अष्टविनायकांच्या गणपतीमध्ये चिंतामणी गणपतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रीमंत माधवराव थोरले पेशवे यांचं देखील बराच काळ या मंदिरामध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे या संपूर्ण गणपती मंदिराला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथलं वातावरण नेमकं कसं असतं आणि 12ही महिने भक्तांची मांदियाळी कशी भरते हे आज आपण लोकशाही न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग थेऊरच्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला। अष्टविनायकांपैकी 5वा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी। येथील चिंतामणी विनायकाची मूर्ती स्वयंभू असून ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे। चिंतामणीनं मांडी घातलेली आहे। इतकंच नाही तर ही मूर्ती दिसायला अत्यंत सुबक आणि देखणी आहे। मूर्तीच्या डोळ्यात माणिकरत्न मढवलेली असून ज्यामुळे चिंतामणीच्या देखणेपणात देखील भर पडते आहे। तुमच्या आमच्या मनातली चिंता दूर करणारा गणपती म्हणजे चिंतामणी गणपती आणि तोच आहे। आणि आता आपण समोर पाहतोय नुकतंच या गणपतीला सिंदूर हे लावण्यात आलेलं आहे, कारण की गणेशोत्सवाचा काळ जवळ येते। संपूर्णपणे मूर्ती जर आपण पाहिली तर अगदी मन प्रसन्न करणारी अशी ही गणेश मूर्ती आहे, चिंतामणीची मूर्ती आहे। त्याच्या बाजूला आपण पाहतोय रिद्धी आणि सिद्धी देखील पाहायला मिळतात। त्याचबरोबर गणपतीच्या वर आपल्याला शेषनागही पाहायला मिळतोय। अष्टविनायकांपैकी महत्त्वाचा असलेला हा थेऊरचा चिंतामणी गणपती ज्याची ख्याती आपण पाहतोय महाराष्ट्रभर आहे आणि अष्टविनायक यात्रा सुरू झाल्यानंतर जवळपास 5व्या स्थानी थेऊरच्या या चिंतामणी गणपतीचं महत्त्व आहे आणि त्यामुळे हजारो भाविक आहेत ते दररोज या चिंतामणी गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांच्या ज्या काही मनातल्या आर्थिक चिंता आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात। येथील चिंतामणी मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्साह साजरा केला जातो। त्याचबरोबर अष्टमीला द्वार यात्रा साजरी केली जाते। यावेळी गावातील सर्व मंदिरात जाऊन गणेशाची पूजा अर्चा होते। अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला हजारो भाविक भक्तगण येथील चिंतामणीचं दर्शन घेतात। श्री गणेश पुरातन चिंतामणी विनायकाची कथा सांगण्यात आली आहे, ज्यात गौतम ऋषींनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी इंद्रदेवानं ज्या ठिकाणी बसून तपश्चर्या केली त्याच ठिकाणी त्यांनी श्री गणेशाची स्थापना केली। पुढे तोच गणपती चिंतामणी विनायक म्हणून प्रसिद्ध झाला। अष्टविनायकापैकी थेऊर हे 5वं स्थान येतं। ही जी मूर्ती आहे ही डाव्या सोंडेची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या डोळ्यामध्ये माणिक आहेत आणि बिंबीमध्ये हिरा आहे। मंदिराची रचना जी आहे ती उत्तराभिमुख आहे। मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेकडे आहे। आता याचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर आपण पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमान अशा 3 काळ सांगू शकतो आपण। ब्रह्मदेवाच्या मनामध्ये सृष्टी निर्माण करताना जेव्हा चंचलता निर्माण झाली, अस्थिरता निर्माण झाली, तेव्हा त्यांनी विनायकाचं स्मरण केलं आणि या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली। इथं तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या मनाला स्थिरता प्राप्त झाली म्हणून एक क्षेत्राचं नाव स्थावर क्षेत्र असं पडलं। त्याचा अपभ्रंश होऊन थेऊर झालेलं आहे। गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवी, अहिल्याची जेव्हा इंद्रदेवाने अहिल्याला जेव्हा भ्रष्ट केली तर गौतम ऋषींनी त्याला शाप दिला होता की तुला सहस्त्र भोग पडतील। तेव्हाही त्यांनी तपश्चर्या केली, या ठिकाणी केली। त्यामुळे आणि यानंतर महासाधू मोरिया गोसावी यांनी 42 दिवस या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे। आणखीन एक कथा आहे, ती म्हणजे राजा अभिजित आणि राणी गुणवतीचा मुलगा गुणानं कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी रत्न चोरला। कपिल मुनींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी गणपतीला तो रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली। गणपतीनं गुणाचा वध करून तो रत्न कपिल मुनींकडे सुपूर्द केला। त्याच वेळेस कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केलं। गणपतीच्या गळ्यात कपिल मुनींनी हे रत्न घातलं आणि त्याची चिंता दूर झाली। त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावानं ओळखलं जातं। अष्टविनायकापैकी 5वं स्थान असलेलं श्री क्षेत्र थेऊर गणपतीचं नाव आहे चिंतामणी। चिंतामणी नाव अशासाठी की सर्व भाविकांच्या मनात असणारी जी आर्थिक असेल, शारीरिक असेल, कौटुंबिक असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची जी चिंता आहे याच्या दर्शनाने मात्र दूर होते, म्हणून याचं नाव आहे चिंतामणी। मूर्तीच्या बद्दल काही सांगायचं झालं तर डोळ्यामध्ये माणिकरत्न आहे, बेंबीमध्ये हिरा आहे,
डोक्याच्या वरती जी सरळ मध्यभागी दिसते आहे ती शेषनागाची प्रभावळ आहे. बाजूला जय विजय हे त्याचे द्वारपाल आहेत. समोर छोट्या ज्या 2 मूर्ती आहेत पंचधातूमध्ये त्या आहेत रिद्धी आणि सिद्धी. आणि पूजेची उत्सव मूर्ती मंगलमूर्ती पुढे पाटावरती ठेवलेली आहे की ज्याला रोजचे भाविकांचे येणारे हार फुलं वगैरे वाहिले जातात. त्याच्यावरती महाअभिषेक महापूजा केली जाते. इथे त्रिकाळ नैवेद्य त्रिकाळ पूजा असते. म्हणजेच सकाळी पहाटे 5ला आगलावे बंधू पुजाऱ्यांतर्फे मुख्य मंदिराचे द्वार उघडले जाते. महापूजा करून भाविकांसाठी मंदिर दर्शनाला खुले केले जाते. त्यानंतर देवस्थानतर्फे एक पूजा केली जाते, नैवेद्य होतो. त्यानंतर दुपारी 3 वाजता आगलावे बंधूंतर्फे पुन्हा एकदा प्रक्षाळन पूजा असते. संध्याकाळी 10 वाजता शेजारती होते. त्यानंतर मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद केलं जातं. एकदा 10 वाजता मंदिर दर्शनासाठी बंद झाल्यानंतर कोणीही आलं कुठल्याही सबबीवर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी 5 वाजल्याशिवाय उघडलं जात नाही दर्शनासाठी. या ठिकाणी आलेल्या भाविकांना थेऊरच्या गणपतीविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला आहे. काही गणेश भक्त आपल्या सोबत आहेत जे शेकडो अंतर पार करत या ठिकाणी चिंतामणी गणपतीचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? कारण की गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचं संकट होतं, मंदिरं बंद होती, आता तुम्हाला दर्शन घेता आलेलं आहे. काय भावना आहेत? आम्ही गेली 10 वर्ष सोमेश्वरला इथे दर्शनाला येतो श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी. त्याच्यानंतर चिंतामणींचं दर्शन करायला इथे खास येतो आम्ही. आणि त्यामुळे अष्टविनायकमधला 5वा गणपती आहे चिंतामणी. त्यामुळे आम्हाला फार मनातला शांती मिळते गणपतीचं दर्शन केल्यावर. काय भावना आहेत? काय गणपती बाप्पाला आम्हाला इकडे आल्यानंतर खरंच आम्ही म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये आम्ही खूप काही हरवलं. आपली माणसं पण हरवली. देवाचं दर्शन देखील आम्हाला झालं नव्हतं. घरात बसून कंटाळा होता. तर सगळे सावड गणपती बाप्पाने दूर केलेलं आहे. आणि खरोखरच हे संकट आता पुढेही होणार नाही. त्याच्या कृपेने आपण सगळे सुखरूप राहणार आहेत. बाप्पाची मूर्ती पाहिलेली असेल. एरवी आपण मूर्त्या ज्या पाहतो त्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या असतात, मात्र या मूर्त्या ज्या आहेत त्या शेकडो वर्षांपासून आहेत. पाहिलं तुम्ही, कसं वाटलं? खूप बरं वाटलं. म्हणजे कसं हे उत्स्फूर्त आहे, नॅचरल आहे. म्हणजे कुठलं हे पण त्याच्यामध्ये की कृत्रिमपणा नाही आहे. त्याच्यामुळे अजून आनंद वाटतोय. चिंतामणी, मनातली चिंता त्या नावामध्येच सगळी लुप्त होते. चिंता हे खरं महत्त्व. त्या नावामध्येच मनातली चिंता, मनातले विचार हे इथे आल्यानंतर किंवा ते नाम स्मरण केल्यानंतर नष्ट झाल्यासारखं वाटतं. आणि विशेष म्हणजे एवढं पुरातन मंदिर आणि ते आज पण तेवढंच प्रसिद्ध आहे, हे अतिशय महत्त्वाचं. म्हणजे आपण आपल्या एक हिंदू धर्माचं तत्त्व काय आहे की तुम्ही देव पाळा अगर नका पळू, पण ते तत्त्व कायम राहणार. जे तत्त्व आहे ते कायम राहणार. हे आपल्या हिंदू धर्मातून ही शिकवण आहे. तुम्ही देवाला जा अगर नका जा, पाया पडा अगर नका, पण तुमचं संरक्षण आहे. तुम्ही एवढे जण एकत्र आलेला आहात. गणपतीविषयी म्हणजे मला अनुभव चांगला आहे. कारण मी काही गोष्टी अशा की बोलू नयेत त्या, पण मुलाबाबतीत मी बोलले तर मला खूप अनुभव चांगला आलेला आहे. माझ्या मुलाचं पण नाव चिंतामणीच आहे. हां, गणपतीवरनं चिंतामणी नाव ठेवलं. बरोबर आहे. पण चिंतामणी ठेवलेली आहे. आणि बहुतेक ही सगळी चिंता मिटवणारा गणपती आहे. कोणाला कधी अडचण की चिंतामणीला सगळे नवस करतातच. अष्टविनायकमधला हा चिंतामणी म्हणजे चिंता मिटवणारा. आणि आपल्या भावाला स्वच्छ आहेत ना, तसा गणपती पण आपल्या पाठी पावतो. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि दरवर्षी आम्ही इकडे येतो श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी. आजी पण आपल्या सोबत आहेत. इतकं वय झालं असताना पण तुम्ही दर्शन घेतलं. देवाचे दर्शनाला चिंतामणी येतात. आम्ही किती, मी 10-20 वर्ष झाली येतोय इकडे मोरगावला. श्रद्धा या सगळ्यांच्या आहे. या आजींच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेलं आहे चिंतामणी आहे, त्यामुळे या सगळ्या भक्तांच्या चिंता तो दूर करतो, अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असे ग्रुप आहेत ते मोठ्या प्रमाणात देखील या थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाला येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच या मंदिराची आणि या चिंतामणी गणपती बाप्पाची महती देखील तितकीच महत्त्वाची आहे. इंद्रानं शापातून मुक्ती मिळवण्यासाठी याच ठिकाणी विनायकाची उपासना केली होती. चिंचवडचे महातपस्वी श्री मोरया गोसावी यांनी येथे एकेकाळी तपश्चर्याही केली होती. सध्या या तीर्थस्थळाचं व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थान पाहत आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी याच मंदिराजवळ वाडा बांधला होता. माधवरावांचे हे आवडते क्षेत्र होते. त्यांनी त्यांचा शेवटचा काळही मंदिरातच व्यतीत केलाय. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक देखील आपल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच पाहायला मिळतंय. समोर आपण पाहतोय
थोरले माधवराव पेशवे यांची ही प्रतिकृती आहे, जी या ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वास्तव्य या थेऊरच्या चिंतामणी गणपतीच्या मंदिरामध्ये होतं आणि त्यामुळे या संपूर्ण वास्तूला एक मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू 18 आणि 11 1772 साली झालेला होता. मात्र त्याआधी अनेक वर्ष त्यांनी याच थेऊरच्या चिंतामणी गणपतीच्या मंदिरामध्ये घालवलेली होती. एक आद्य शिष्य म्हणून ते म्हटले जात होते आणि त्यामुळे या संपूर्ण थेऊर गावामध्ये याच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं जे स्मारक आहे ते देखील भाविक बघतात आणि हा जो इतिहास आहे तो देखील जाणून घेत असतात. माधवरावांच्या धर्मपत्नी रमाबाई त्यांच्याबरोबरच येथे सती गेल्या. मुळा मुठा नदीच्या तीरावर सतीचं वृंदावन आजही पाहावयास मिळतं. असा या ठिकाणचा पूर्व इतिहास सांगितला जातो. थेऊर गणपतीच्या अगदी काही अंतरावरती मुळा मुठा नदी आहे आणि याच मुळा मुठा नदीच्या अगदी शेजारीच श्रीमंत माधवराव पेशवे यांची समाधीस्थळ देखील पाहायला मिळतं. ज्यावेळेस थेऊर गावामध्ये माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांना याच ठिकाणी अग्नी देखील देण्यात आलेला होता आणि त्यावेळी त्यांच्या पत्नी रमाबाई या देखील सती गेलेल्या होत्या आणि त्यामुळे या ठिकाणाला एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. कारण माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचं एक महानिर्वाण स्थळ म्हणून याला ओळखलं जातं आणि या स्थळाला देखील थेऊरच्या या गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या ठिकाणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आणि तितकंच धार्मिक महत्त्व देखील आहे. चिंतामणी विनायक मंदिर गावच्या अगदी मध्यभागी आहे. मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून हे मंदिर फारच भव्य आणि देखणं आहे. उत्तरेकडील महाद्वारापासून ते नदीच्या तीरापर्यंत दगडी परसबंदीचा रस्ता थेट सतीच्या वृंदावनापर्यंत केलेला आहे. सभामंडपाचं बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांच्या हस्ते झालंय. मुख्य मंदिर चिंचवड संस्थानचे धरणी महाराज देव यांनी बांधलंय. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी देखील मंदिरात काही सुधारणा केल्या. सभामंडपाच्या बाहेर पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी अर्पण केलेली घंटा दिसून येते. मंदिराच्या शेजारील ओवऱ्यांत थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना कलात्मकरित्या दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक देखील आहे. मंदिराच्या बाहेर अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये गणपती बाप्पाला लागणारे फूल आहेत, हार आहेत आणि त्याचबरोबर ज्या अनेक वस्तू, पुस्तक, पेढे हे देखील आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे एक अर्थकारण असतं इथल्या स्थानिक नागरिकांचं, ते देखील या संपूर्ण गणपती मंदिराच्या भोवती पाहायला मिळतं. काकू, तुमचा स्टॉल आहे, कसा चालवता तुम्ही? किती वर्षापासून हा स्टॉल चालवता? आम्ही चालवतो 4 वर्ष झाले. हो हो, व्यवस्थित चालतो. हो हो, गर्दी असते ना, गर्दी असते ना. हो, जे उत्पन्न मिळतं ते याच दिवशी मिळतं. हो, नेहमी म्हणलं तरी चालेल. हो, गणपतीमध्ये मग कसा इथला उत्साह असतो? उत्सव असतो ना गणपतीमध्ये. हो, खरं तर त्यांचं काही दिवस ठराविक असतात, त्या दिवसांमध्ये भाविक अशा पद्धतीने येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे फार काही उत्पन्न होत नाही. मात्र जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नामध्ये हे समाधानी असल्याचं पाहायला मिळतं. तुमचे 2 स्टॉल पाहायला मिळतात. काय अर्थकारण नेमकं चालतं? या थेऊरच्या गणपतीच्या बाजूलाच तुमचा स्टॉल आहे. आता लोक येतात, काय काय पुस्तकं मिळत नाही, त्यामुळे पुस्तकाचा एक स्टॉल आहे आणि एक पूजाचा एक हे लागणारा, दररोज लागणारा डेली म्हणजे पूजा वगैरे त्याचा स्टॉल एक आहे बघा. कधी गर्दी असते साधारण पाहायला मिळते? साधारण सलग सुट्ट्या असल्या 2-3 सुट्ट्या किंवा शनिवार रविवार आणि असं मग चतुर्थी वगैरे अशी गर्दी असते. गणपतीच्या काळामध्ये काय असतं मग? गणपती 10 दिवस गर्दी असते ना गणपती काळात सरासरी. हा, असं दररोज थोडी गर्दी वाढत जाते. 10 दिवस गर्दी असते. पहिल्या दिवशी जास्त गर्दी असते, नंतर थोडी गर्दी कमी होत जाते. उत्पन्नाचा सोर्स हा एकच आहे? हा, एकच उत्पन्न सोर्स हाच आहे. हा, व्यवस्थित चालते, काय प्रॉब्लेम नाही. हा, व्यवस्थित चालते. गणपतीची कृपा. हा, गणपती कृपा आहे ना, चिंतामणीची कृपा आहे. हाय बसले दारात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि त्यामुळे समाधानी आहेत.
जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामध्ये त्यांचा जो आर्थिक गाडा आहे तो देखील चालतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे भक्तांची जी गर्दी असते देखील आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळत असते आणि एक आर्थिक चक्र असतं ते या संपूर्ण स्थानिक नागरिकांचं आहे, कारण की संपूर्णपणे आतमधल्या भागात हा सगळा थेऊर गावचा भाग आहे, लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने मंदिराच्या बाजूलाच जे स्टॉल्स आहेत तिथं अशा विविध प्रकारच्या वस्तू देखील विकल्या जातात आणि स्थानिक नागरिक त्यांचा उदरनिर्वाह आहे तो देखील करतात. भक्तांची चिंता दूर करतो असं या चिंतामणी गणपतीला म्हटलं जातं. अगदी तशीच प्रचिती आपल्याला देखील आलेली आहे. गेल्या काही तासांपासून आपण या संपूर्ण गणपतीचा इतिहास, त्याचं महत्त्व आणि खास करून गणेशोत्सवामध्ये कशा पद्धतीने उत्साह असतो हे देखील जाणून घेतलेलं आहे. यानंतर देखील आपण अनेक अष्टविनायक गणपती आहेत त्यांचं दर्शन देखील घेणार आहोत. चला तर मग आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.